पाणी टंचाई केवढी मोठी समस्या होऊन बसलीये. आता चंद्रावर पाणी आल्याचं कळलंय. मध्येच बातमी आली होती ना ज्या सोसायटीत, त्या बातमी इतकी चर्चा झाली की बास. आता आमच्या पडबित्री काकू बादली घेऊन धावत बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्या. आकाशात बघत उभ्या राहिल्या. बिल्डिंग हादरली गेली. म्हणून काय झालंय पाहायला आम्ही टेरेसवर गेलो. काकूंना विचारलं तर त्या म्हणाल्या, अहो चंद्रावर पाणी आल्याचं कळलं म्हणून बादली घेऊन आलं. आज पौर्णिमा आहे ना आणि अख्खा चंद्र आपल्या बिल्डिंगच्या डोक्यावरच आहे. मग वरून पडलंच पाणी तर घेते वरून बादली. ते आमच्या काकू चंद्रावर पाणी असल्याचं कळल्यावर बादली घेऊन आल्यात. हो तुम्हाला सांगते ते चंद्रावरचं पाणी काही खाली पडलं नाही. हो पण ते काकूंचं ऐकून आणखी काही बायका गेला की टेरेसवर. छे हो मी तुम्हाला सांगितलं तसंच झालंय. चंद्राचं पाणी काही खाली पडलं नाही. हो तुम्हाला सांगते आमच्या गल्लीतले नगरसेवक तर सॉलिड हुशार आहेत. ते आमच्या सोसायटीत येऊन म्हणाले, आता तुम्ही पाण्याची मुळीच काळजी करू नका. आम्ही आमदार साहेबांना सांगून डायरेक्ट चंद्रावरूनच पाण्याची पाईपलाईन आणणार आहोत. पुरे एवढ्या उंचावरून पाणी येणार म्हणजे किती फोर्सनी येणार. शिवाय चंद्रावरचं पाणी म्हणजे एकदम स्वच्छ, निर्मळ आणि थंड. आता तुम्ही विचाराल थंड का, तर चंद्र रात्रीचाच फिरतो ना, त्यामुळे त्याच्याचं पाणी थंडच राहतं. असं थंड पाणी आम्ही आणणार आहोत. बरं का. माझ्या बंधू भगिनींनो, प्रॉब्लेम फक्त दोनच आहेत. एक म्हणजे पाईपलाईन फक्त रात्रीची सुरू होणार, कारण चंद्र तेव्हाच येतो. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे अमावस्येला पाणी मिळणार नाही, कारण चंद्रच तेव्हा रजेवर असतो. त्यानंतर आमच्या सोसायटीतल्या वाळक्या आजींनी शंका काढली, ग्रहणाच्या दिवशी काय करायचं. समजा चंद्राला ग्रहण लागलं मग काय. आम्ही कोणत्याही धार्मिक भावनांच्या आड येणार नाही. ग्रहणाच्या दिवशी पाईपलाईन बंद ठेवली जाईल. त्यानंतर आमचे घोटाळे करणारे घोटवाकर काका म्हणाले, आकाशातून जाणारी पाईपलाईन मुळे विमानांना अडथळे आले तर देशाचं नुकसान असं काहीही नका. तेवढ्यात कोणतरी मध्येच उठलं, टाकल्या का बस. पण नगरसेवकांनी आश्वासन दिलं बरं का, जे होईल ते देशाचा, राज्याचा, सगळ्यांचा विचार करूनच होईल. अहो ते नगरसेवक गेल्यापासून आमच्या इथे त्या पाईपलाईनची चर्चा आहे. काहींनी तर पाईपलाईन फोडून मधूनच आपल्या घराकडे वळवायचं पण प्लॅन केलं. हो या सगळ्यात आमच्या न्यूटन नावाच्या मित्रांनी तर कमालच केली. न्यूटनचं खरं नाव राहुल आहे, तो सायंटिस्ट डोक्याचा. बाकी काय म्हणून सगळे त्याला न्यूटन म्हणतात. तर या न्यूटनने चंद्रावर जाण्यासाठी
चांद्रयानच तयार करायला घेतलं. मी पण आमच्या बाबांना म्हटलं, बाबा आपण पण जाऊ ना चंद्रावर. आई पण म्हणाली, तिथे पाणी असेल तर खरंच जाऊन राहूया. मेला उकाडा नाही, उन्हाचा ताप नाही, काही नाही. बाबा म्हणाले, मी गेलो होतो चौकशी करायला चंद्रावर राहण्याची, पण तिथे पाणी असल्याचं कळल्यावर तिथल्या पण जमिनींचे भाव वाढले. काही नाही तर झोपड्या पण बांधायचं ठरवलंय तिथे. त्यामुळे आपण तिथे गेलो तरी आपल्याला चंद्रावरची एखाद्या उपनगरात एखाद्या सोसायटीत 1 रूम किचन घेऊनच राहावं लागणार. बोला जायचं का? बाबा असं बोलले, आम्ही सगळे किरमुसले झालो. मी, आई आणि ताई सगळे गुपचूप खिडकीत जाऊन आकाशातल्या चंद्राकडे बघत राहिले. पण छे हो, चंद्रावरचं पाणी काही खाली पडलं नाही. पण आजच्या पाणी टंचाईचा विचार करता करता आमच्याच डोळ्यातनं पाणी आलं.